हाय, दिवाळीपासून मी एकही व्लॉग टाकला नाही. दिवाळी झाल्यानंतर मी लगेच गावाला गेले आणि गावाला सगळा नेटचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मग आल्यावरती मी ते व्लॉग आता टाकते आहे. तर दिवाळीच्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून पटकन नाश्ता केला. तर हे काय केलं म्हटलं तर हे मुगाचे थालीपीठ केले होते. पटकन चहा वगैरे घेतला आणि मग लगेच काय स्वयंपाकाला लागले मी. लगेच पुरण शिजायला टाकलं आणि पटकन पुरण करून घेतलं. पहिलं मला एवढं जमत नव्हतं पुरणपोळ्या, पण आता हळूहळू मी करते त्याच्यामुळे जमत आहे. नंतर मग देवार्थ अथांग झोपल्यानंतर मग रांगोळी पटकन काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर त्यानंतर संध्याकाळची तयारी म्हणजे दिवे लावण्यासाठी मी पटकन दिवे पण तेलामध्ये भिजून ठेवले आणि मग बाकीच्या तयारीला लागले. बाकीचे काय अजून हार करायचे पण बाकी राहिले होते, मग ते पण पहिले करून घेतले. आणि सगळ्याला गाडीसाठी घरासाठी असे 3-4 हार करायचे होते आणि हार पण मी पटपट करून घेतले. आणि तोपर्यंत तर बघा खूप छान पाऊस चालू झाला जोराचा. म्हटले आता दिवाळी काय पावसातच, काय फटाकडे वगैरे वाजवता येणार नाही, खाली जाता येणार नाही. पण नंतर बंद झाला तो पण पाऊस. त्या दिवशी मी अनारसाचं पीठ जे भिजायला टाकलं होतं ते आज तयार झालं होतं. म्हटले पाहू आज कसे होतं. तर खूप छान झाले होते अनारसे, खूप खुसखुशीत झाले होते, खूप आवडले मला. आणि त्यानंतर आम्ही लक्ष्मीपूजनसाठी अनारसे करत होतो. पटकन अनारसे करून घेतला आणि पटकन मी आवरायला लागले. आवरल्यानंतर मग लक्ष्मीपूजन चाललं होतं इथे. अविनाश आणि अथांग मग आरती घेतली त्या दोघांनी आणि मग नंतर आज सगळ्यांच्या पाया पडले. देवार्थ अथांग, माझ्या मम्मीच्या, अविनाशच्या. त्यानंतर मग थोडेसे फोटो काढले, फॅमिली फोटो. त्यामध्ये पण त्या दोघांचं काही ना काही चालूच होतं. आणि मग खाली गेलो गाडीची वगैरे पूजा करायला. थोडे फटाके वाजवले आणि अशी झाली आमची दिवाळी. बाय.